म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे. मी तांत्रिक चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे चौकशांती आपल्याला कळलंच काय. असं आहे की यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. सीएम साहेबांनी तर खुलासा केलाच आहे सगळ्या अभ्यासक्रमांसंदर्भात, पण रोहित पवार हे प्रश्न रोज अनेक वेगळे उपस्थित करतात, पण मुंबईत नाही करत, ते दिल्लीत जाऊन करतायत. तुम्हाला याच्या संदर्भात काय बोलायचं आहे का? कारण की तुमच्याकडनं कुठलीच प्रतिक्रिया येत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही जी भूमिका मांडली, म्हणजे जय पवारांचा आम्ही की इंस्टावर भूमिका मांडली बघितली, पण या रोहित पवार जे रोज मुद्दे मांडतात ते तरी मान्य आहे का? मग काय नेमकं काय? आत्ताच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. आणि चौकशी म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे. मी सीबीआय तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे चौकशांती आपल्याला कळलंच काय ते. असं आहे की यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू. प्रत्येक जी गोष्ट ज्यातनं शंका उपस्थित होते त्याचं उत्तर येतपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. विरोधी पक्ष नेता नाहीये, त्यामुळे चौकशी करतात की टेक्निकल मुद्द्यांवर होते. या सगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित केले जातात, त्याचा जो शोध आहे त्याची जी प्रोब आहे ती सीआयडी करा, सीबीआय करा. सीबीआय पण सगळ्या गोष्टींचा करेल आणि डीजीसीए करते, म्हणजे त्याच्यामध्ये लॉगबुक पाहिलं जातं, पायलट्स एलिजिबल होते की नाही पाहिलं जातं, पायलट्सच्या टेस्ट झाल्या होत्या की नाही पाहिलं जातं, इंजिनचा मेंटेनन्स झाला होता की नाही पाहिलं जातं. एक विमान जेव्हा आपण उडवतो त्यावेळी अनेक चेक्स असतात स्टॅट्युटरी, ते सगळे चेक झाले होते की नाही, त्याच्यामध्ये काही लॅप्सेस आहे का. याच्यासोबत हे जे डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आहे किंवा व्हॉइस रेकॉर्डर आहे, यातनं प्रत्यक्ष त्या क्षणी काय घडत होतं याची माहिती मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता, म्हणजे मी काही याचा एक्सपर्ट नाही आहे, मला त्यातली सगळी माहिती नाही आहे, आत्ता याच्यावर स्पेक्युलेशन करण्यापेक्षा एकदा पूर्ण चौकशी होऊन, मला असं वाटतं की त्यांची नेहमीची पद्धत असते, पहिले प्रिलिमिनरी रिपोर्ट देतात आणि मग फायनल रिपोर्ट देतात, तर त्याची वाट आपण बघितली पाहिजे. मला असं वाटतं की अतिशय क्लिअर कट डीजीसीएच्या जे काही त्यांनी प्रेस विज्ञप्ती दिली आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे 2 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. त्यातला जो डिजिटल आहे, जो सगळ्या गोष्टी टिपत असतो, तो पूर्णपणे रिट्रीव्ह झालाय. जो व्हॉइसवाला आहे त्याही संदर्भात रिट्रीव्ह करणं चाललेलं आहे. तो जास्त ओव्हरहीट झाला होता म्हणून जे परदेशातले म्हणजे कंपनीचे लोक आहेत त्यांची मदत घेऊन तो रिट्रीव्ह करणं चाललेलं आहे. अगदी क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. कंपनीचे जे विमान आहेत ना, परदेशात त्यांना बॅन आहे, मग महाराष्ट्रात कशी ती विमानं? असं आहे की रोज कोणीतरी काहीतरी सांगत असतं. VSR कंपनीची विमानं नाहीत, म्हणजे काही त्यांची असतील. VSR हे एजंट आहेत, हे कंपनी चालवतात. वेगवेगळे लोक, काही त्यांची स्वतःची विमानं आहेत त्यांनी खरेदी केलेले,